तब्बल 2 वर्षानंतर खासदार सुरेश कलमाडी यांचे पुणे महानगरपालिका भवनामध्ये पुनरागमन झाले। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी तब्बल 9 महिने तिहार तुरुंगातील मुक्कामानंतर पुण्याच्या राजकारणात पडद्यामागे गेलेले पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिकेत पहिल्यांदाच आपले पाऊल ठेवले। महापालिकेत 1997 नंतर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या क्रीडा समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आले। या निमित्ताने तब्बल 2 वर्षानंतर कलमाडी यांनी महापालिकेत पाऊल ठेवल्याने काँग्रेस नगरसेवकांमध्ये उत्साह सळसळत होता। तर भ्रष्टाचार प्रकरणी आरोपी असलेल्या कलमाडी यांना पुन्हा पुण्याच्या राजकारणात प्रवेश मिळू नये अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या समर्थकांनी कलमाडी यांचा निषेध व्यक्त केला। यात भाजप आणि मनसे या विरोधी पक्षांच्याच समर्थकांचा समावेश होता। परंतु या विरोधातही खासदार सुरेश कलमाडी यांना पुणे महानगरपालिकेत प्रवेश करण्यात यश मिळाले। या मिळालेल्या यशामुळे कलमाडी यांचे पुणे महानगरपालिकेतील वर्चस्व कायम राहिले आहे। यावेळी माजी गृहमंत्री रमेश बागवे, उपमहापौर दीपक मानकर तसेच पुणे महानगरपालिकेचे मुख्य पदाधिकारी आणि नगरसेवक यांची उपस्थिती होती। कलमाडी यांनी महापालिकेच्या क्रीडा समितीचे उद्घाटन करून महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्याशी पुण्याच्या अनेक प्रश्नांवर चर्चाही केली। यावेळी झालेल्या निदर्शनांवर नियंत्रण ठेवत उपमहापौर दीपक मानकर यांच्या समर्थकांनी परिस्थिती आटोक्यात आणली।
पुणे शहर आणि परिसरात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या 5 आरोपींना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून 14.5 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 4 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती वानवडी येथील सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी परिमंडल 4चे प्रभारी सहाय्यक उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव उपस्थित होते। रमाकांत उर्फ रमेश प्रभाकर जाधव, सनी उर्फ हिम्मत नाना चौधरी, धीरज अशोक जैन, राहुल विजय भावसार, सचिन गुलाबराव वाघ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। हडपसर, वानवडी, सांगवी, पिंपरी, चतुशृंगी, हवेली, खडकी या परिसरात चोरी केलेले सोन्याचे दागिने आरोपींनी ज्या सोनारांना विकले होते त्यांच्याकडून पोलिसांनी ते जप्त केले आहेत। रमाकांत जाधव हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे। तो 10वी नापास आहे। पुण्यात जाधव याने अनेक छोटे मोठे व्यवसाय केले। अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी अटक केलेल्या 4 आरोपींच्या सहाय्याने महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला। चोरी करण्यासाठी या टोळीने विविध ठिकाणांहून मोटरसायकलची चोरी केली। मंगळसूत्र चोरी करण्यासाठी जाधव हा प्रत्येक वेळी वेगळी मोटरसायकल वापरत आणि पाठीमागे बसून दागिने हिसकवण्यासाठी साथीदाराला घ्यायचा। या टोळीने गेल्या काही महिन्यात चोरलेल्या दागिन्यांपैकी सुमारे 14.5 लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत। सोन्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढत आहेत। सोनसाखळी चोरीतून मोठी रक्कम सहजासहजी मिळते, त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, असे सहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले। चोरटे जेव्हा महिलांच्या गळ्यातील दागिने हिसका मारून मोटरसायकलवरून पळ काढतात तेव्हा संबंधित महिला गोंधळल्याने आरोपींचा चेहरा अथवा त्या दुचाकीचा क्रमांक पाहिला जात नाही, त्यामुळे तपास करणे अवघड होते, असेही पवार यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बाठे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11:30 वाजता भोर वेल्हे तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते खेड शिवापूर टोल नाक्यावर जमले। त्यांनी राज ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देत टोल वसुली बंद पाडली। हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन बाठे यांनी केले, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार येथील टोल नाका इतरत्र हलवावा, या मार्गावरील प्रोजेक्ट संदर्भात फलक लावावा आदी मागण्यांचे निवेदन बाठे यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी साळुंके यांना देण्यात आले। यावेळी बोर तालुका मनसे अध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य विलास बोरगे, वेल्हा तालुका अध्यक्ष दिगंबर चोरगे, वेल्हा पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, पुणे शहर अध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक रुपाली पाटील, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, विकास दांगट तसेच भोर वेल्हा तालुक्यातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगितल्याप्रमाणे की हे सगळे जे डॉक्युमेंटरी आहे ते खरं सांगतात की नाही आधी बघितलं पाहिजे। 24 वर्ष लोकांना चालवण्यात देण्यापेक्षा केंद्र सरकारने स्वतःची व्यवस्था घ्यावी आणि ते हा जो पैसा आहे हा खरंच सरकारला मिळावा आणि मग त्यातनं त्यांनी विकासाची कामं करावी। आता तुम्ही जर बघितलं तर यांनी बीओटी तत्वावर दिलेलं आहे, यांची अक्षरशः लूटमार चाललेली आहे। यांना वेळोवेळी जरी निवेदन दिलं, आंदोलन जरी केलं तरी यांनी खोट्या तक्रारी 395 दरोडेखोराच्या या आंदोलन करणाऱ्यांवर टाकलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे पैसे वसूल जरी झाले तरी ते म्हणजे 100 उदाहरणार्थ 100 कोटी एखाद्या प्रोजेक्टला खर्च झाला असेल तर त्याच्याऐवजी 900 कोटी लोकांकडनं घ्यायचे, ही कोणती पद्धत आहे? आणि ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे। खर्च वसूल झाल्यानंतर इथला टोल हा त्वरित बंद झाला पाहिजे होता। मागही आम्हाला आश्वासन देण्यात आलं की हा टोल नाका पुढे ढकलण्यात येणार आहे, पुढे ठेवणार आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही। आंदोलन केलं की एक दिवस बंद ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सुरळीतपणे टोलची वसुली बेकायदेशीरपणे चालू असते। 24 वर्ष टोल बसणार आहे। त्या सरकारच्या ज्या काही गोष्टी चुका झालेल्या त्या सरकारने सुधाराव्या ना, म्हणून तर आम्ही सरकारच्या नावाने पण ओरडतोच आहे ना। तुमचा म्हणणं की आता आजपासून टोल बंद केला पाहिजे त्यांनी जर टोल बंद केला नाही तर ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात। केंद्र शासनाकडे त्यांना काय प्रस्ताव पाठवायचे, काय करायचं सगळ्या प्रोसिजर कराव्यात, पण आजपासून टोल हा बंदच झाला पाहिजे। जर टोल बंद झाला नाही तर पुढच्या होणाऱ्या सगळ्या परिणामाची जबाबदारी इथल्या टोलवाल्यांची। आंदोलनाप्रमाणे आम्ही आता ते केंद्र शासनाचं जे धोरण आहे हे बीओटी तत्वावर बांधण्याचं, तर केंद्र शासनानं आधी आंदोलन त्यांचं हँडओव्हर करून केंद्र शासन याच्यावर योग्य तो विचार करून निर्णय देईल, कारण हे केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि गॅझेट नोटिफिकेशनप्रमाणे आपण टोलिंग करत आहोत आणि टोल फी अधिनियम 2008 प्रमाणे याचं टोलिंग सुरू आहे। 24 वर्ष 1725 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे
पूर्ण त्याचं प्रोजेक्ट कॉस्ट, आणि त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला यांनी 91 कोटी पर इयर द्यायचे आहे आणि त्याच्यात दरवर्षी 5% इन्क्रीमेंट आहे. 91 कोटी पहिल्या वर्षी, पुढच्या वर्षी 91 कोटी प्लस 5% असेल. आणि त्यांनी 6 लेनिंगचा खर्च याच्यातून करायचा आहे रिलायन्सने, आणि 24 वर्षात त्यांनी टोल घ्यायचा. आत्तापर्यंत 200 कोटी 200च्या वरती कोटी झालेलं आहे. नाही, आता टोल वसुली जर बंद केली तर मग हा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन करणं सरकारला शक्य होणार नाही. काय प्रोजेक्ट? कारण BOT तत्वावर आहे, याचं 6 लेनिंग करायचं आहे. त्याच्या बाजूने सर्व्हिस रोड आहेत, मेजर ब्रिजेस आहेत, फ्लायओव्हर्स आहेत, त्याच्यानंतर इतर उड्डाण पूल आहेत छोटे. तर याचा जो खर्च करायचा आहे तो खर्च BOT तत्वावर असल्यामुळे सरकार तर पैसे टाकत नाही, ते पैसे जे आहे ते रिलायन्स टाकते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या स्त्रीभ्रूण हत्येच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच काही गर्भपात केंद्रे आणि सोनोग्राफी केंद्रांमध्ये बेकायदा गर्भपात करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या घटनांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी करून ज्या सेंटरमध्ये असे गैरप्रकार केल्याचे आढळून येईल त्या सेंटरवर तातडीने फौजदारी कारवाई करावी. बेकायदा गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी. या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड, कांतीलाल गवारे, गणेश कुगळे, रमेश धर्मावत, प्रशांत जाधव, अमिना शेख यांचाही सहभाग आहे.